मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITIचे राऊंड सुरू झाले आहेत आणि आता पहिला राऊंड चालू आहे। तर ज्यांना ॲडमिशन पहिल्या राऊंडमध्ये मिळालं नाही किंवा पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन नको आहे यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर दुसऱ्या राऊंडमध्ये तुमच्या पसंतीचा सीट कशी मिळवायची त्यासाठी काय करावं लागणार आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांना आठवण करून द्या की नवीन अर्ज सुरू झालेले आहेत, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो, इथे पहिली प्रवेश फेरी ITIची सुरू झाली आणि 2 जुलैला तुम्हाला सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। साधारण 11 वाजताच आली। 3 जुलैपासून आज बऱ्यापैकी ॲडमिशन झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे 7 जुलै, ही पहिल्या राऊंडची शेवटची तारीख आहे। तर 7 जुलैपर्यंत ॲडमिशन एखाद दिवस वाढतो, त्यामुळे 8 जुलै सुद्धा पकडून चला, रविवार शनिवार चालू असतं। आणि त्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो इश्यू आहे त्यामध्ये कोणतेही प्रवेश फेरी पहिल्या प्रवेश फेरीत कोणताही ट्रेड किंवा कोणताही ITI लागलेला नाही। तर त्यांच्यासाठी हा जर बघितला तर 3 जुलैपासूनच विकल्प भरण्यास, म्हणजे आजपासूनच ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरू झालेले आहे। ते साधारण 7 जुलैपर्यंत असणार आहे, एखाद दिवस वाढतो। आणि तुमची सेकंड राऊंड जो असणार आहे तो 12 जुलैला असणार आहे। त्यामुळे तुमचा जो ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचे आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्येच ॲडमिशन मिळून जाईल। आता दुसऱ्या राऊंडमध्ये सीट मिळण्यासाठी किंवा तुम्हाला पसंतीचा ट्रेड मिळण्यासाठी काय करावं लागेल, तर या ठिकाणी तुम्हाला आता जी लिस्ट लागलेली आहे सर्व जवळच्या ITIमध्ये भेट द्यायची आहे तुम्हाला। आणि त्या ITI कॉलेजमध्ये सध्या निवड यादी जी फर्स्ट राऊंडची आलेली आहे ती चिकटवलेली आहेच, त्याचा अभ्यास करायचा आहे। म्हणजे त्यामध्ये तुमच्या पसंतीचा ट्रेड, म्हणजे तुम्ही जो पसंत केलेला किंवा ऑप्शन टाकलेला ट्रेड तुमच्या कॅटेगरीमध्ये किती 10वीच्या पर्सेंटला क्लोज्ड झालेला आहे। खालून यादी जी चिकटवली ती खालून वर चेक करत जायची। त्यामध्ये तुमचा जो कास्ट कॅटेगरी आहे, आता याच्याबद्दल काल मी व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे, लिंक खाली देणारच आहे। तर त्यानुसार कट ऑफ बघायचा आहे कितीपर्यंतला क्लोज झाला आणि त्याचं एक नोंद करून ठेवायची आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं पर्सेंटेज आणि तुमच्या पसंतीचा ट्रेडचं पर्सेंटेज कितीपर्यंत फरक आहे। त्याचबरोबर तुमच्या पर्सेंटेजला कोणता ट्रेड या ठिकाणी जवळपास आहे किंवा मिळालेला आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे तुमच्याच कॅटेगरी, कारण पहिले 3 राऊंड हे कॅटेगरीचे आहेत आणि जिल्हाबंदी असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचे जे 10वीचे मार्क्स आहेत त्या मार्क्सला कोणते ट्रेड मिळालेले आहेत याचा साधारण अभ्यास करा, म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कोणता ट्रेड मिळू शकतो पुढच्या राऊंडला। त्याच्यासाठी तसेच ऑप्शन भरायचे आहेत किंवा तुमच्या पसंतीचे ट्रेड हे पहिले टाकायचे। आता 6 जुलैपर्यंत तुम्हाला ऑप्शन भरण्यासाठी डेट दिलेली आहे। 7 जुलैला तुम्ही सकाळी ते भरू शकता। 7 जुलैपर्यंत 6 जुलैपर्यंत जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी 7 जुलैपर्यंत सकाळी भरू शकता। साधारण रिक्त जागा या भरल्या जात आहेत। आता 7 जुलैपर्यंत रोज राऊंड असणार आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी ॲडमिशन होतं। तर त्यामध्ये किती जागा शिल्लक आहेत ते कॉलेज तुम्हाला ॲड करायचं, म्हणजे जिथे खूप जागा शिल्लक राहिल्या आहेत त्या ठिकाणचं कॉलेज तुम्हाला ॲड करायचं आहे। हे सेकंड राऊंडसाठी सांगतोय। जर तुम्हाला ॲडमिशन सेकंड राऊंडसाठी हवंच आहे कोणत्याही ट्रेडला, तर त्या ठिकाणी जिथे जागा खूप शिल्लक राहिल्यात हे तुम्हाला ॲड करायचं आहे। आणि ॲड करताना काळजी काय घ्यायची आहे, तुमच्या पसंतीचे ट्रेड आणि कॉलेज पहिले प्रिफरन्स नंबर 1, 2, 3 मध्ये तरी टाकायचे, कारण 3 पर्यंत मिळालेले घ्यावेच लागतात। म्हणजे 1, 2, 3, 4, 5 जे ऑप्शन आहेत ते तुमच्या पसंतीचा ट्रेड आणि कॉलेज असणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये याच्यापैकी कोणता तरी एक ट्रेड मिळणारच आहे। पहिला दुसरा तिसरा मिळाला तर घ्यावाच लागणार आहे, पहिला किंवा दुसरा। चौथ्या पाचव्यासाठी पुढच्या राऊंडसाठी थांबू शकता। तसेच तुम्हाला पहिले 5 प्रिफरन्स झाल्यानंतर प्रिफरन्स नंबर 6, 7, 8, 9, 10 असे तुम्ही तुमच्या पसंतीचे जे, म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत त्याला जे ट्रेड मिळालेले आहेत ते ट्रेड त्या ठिकाणी ॲड करू शकता। महत्त्वाची सूचना म्हणजे नको असलेले ट्रेड त्या ठिकाणी ॲड करू नका। तर अशा प्रकारे जर तुम्ही सेकंड राऊंडसाठी ऑप्शन भरला तर तुम्हाला 100% दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन मिळणारच आहे। कोणता ना कोणता ट्रेड मिळणार आहे जो तुम्हाला करायचा आहे किंवा
पहिल्या 5 ऑप्शननंतर जर जो ट्रेड तुम्हाला ऑप्शनमध्ये ठेवायचा आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला 100% दुसऱ्या राऊंडला मिळणारच आहे. तर अशा प्रकारे स्ट्रॅटेजी करायची आहे की आपल्याला सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. जर तुम्हाला वाटते की आपले पर्सेंटेज आता जे कट ऑफ आहे तो जो कट ऑफ आहे तो साधारण खाली येतो, एक 5-5% तरी खाली येतो. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणते ट्रेड त्या ठिकाणी मिळू शकतात. तर याच्यासाठी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळच्या ITIला भेट द्यायची आहे. त्याचबरोबर महत्त्वाची विनंती आहे की नवीन अर्ज भरणं सुद्धा सुरू झालेलं आहे. ज्यांनी अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचे ITIचे अर्ज भरले नाहीत त्यांच्यासाठी हे अर्ज तुम्ही भरू शकतात. त्यामुळे तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक, शेजारी किंवा कोणी गरजू विद्यार्थी असतील तर त्यांना एक माहिती द्यायची आहे की नवीन अर्ज भरणं सुरू झालेले आहे. आणि ऑप्शन फॉर्म भरताना गव्हर्नमेंट ITI मुंबई 11 लोकेशन मुलुंड ईस्ट येथे आहे आणि त्या कॉलेजमध्ये भरपूर जागा अद्यापही शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे हे ऑप्शनमध्ये ॲड करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला 100% या ITIमध्ये ॲडमिशन मिळणारच आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कौशल्य असेल तर करिअरची दारे उघडतात. ITI मुळे उत्तम संधी मिळतात. ITI स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद देते. भविष्य घडवायचं असेल तर ITI निवडा.